नाही आपण तर माघार नाही घेणार आणि जनतेने मला उचलून धरले आणि ही लढाई जिंकून दाखवणार आहे. लोक स्वतःहून सांगायला की तुम्ही या भागामध्ये आम्ही तुमच्या पाठीशी आहे. मंडळी नमस्कार, के न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. परवा शेवटच्या दिवसापर्यंत महायुतीची यादी जाहीर झाली नव्हती, फॉर्म भरायच्या शेवटच्या तारखेपर्यंत, आणि त्यापर्यंत सर्वांनीच पाहिलंय फार मोठं महानाट्य कोल्हापूरमध्ये घडलं. यानंतर खूप काही घडामोडी घडलेल्या आहेत. आता अर्ज भरलेले आहेत, खूप लोकांनी अपक्ष अर्ज भरलेत, काही लोकांनी पक्ष बदलून त्यानंतर अर्ज भरलेत, परंतु लढाई मात्र फार जोरात सुरू आहे. आज आपण एक वेगळी चर्चा करणार आहोत आपल्या या प्लॅटफॉर्मवरती. प्रभाग क्रमांक 13 मधून श्री रणजित मल्लिक साहेब जनस्वराज्य शक्ती पक्षाकडून जे निवडणूक लढवत आहेत त्यांच्यासोबत आज चर्चा करणार आहोत. प्रथमतः तुझं स्वागत सर. नमस्कार. हे तुम्ही जनतेसाठी म्हणताय किंवा अजून काही गोष्टींसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहात, तर नेमका दृष्टिकोन काय, अजेंडा काय ठेवून निवडणुकीत आलेला आहात? आपल्याला जे 20-25 वर्ष आपण काम करत आलो, लोकांचं काम, लोकांच्यासाठी जे आपण केलेलं 25 वर्षातलं कार्य घेऊन आपण लोकांच्या समोर निघालोय. आपण विकासाचा अजेंडा घेऊन लोकांच्याकडे समोर निघालोय. आपण 20-25 वर्षामध्ये आपण शिवसैनिक म्हणून अनेक कामं केलेले त्या भागामध्ये. क्षीरसागर साहेबांच्या फंडातून या भागामध्ये अनेक रस्ते, गटारी, कॉन्क्रीट पॅसेज, असे अनेक काही मंगेशनगरमध्ये सीसीटीव्ही. तर ते सोशल मीडियावरती सुद्धा आम्ही पाहिलं, एक माध्यम म्हणून आम्ही बघितलं की लोकांच्या प्रतिक्रिया अशा होत्या की पद नसताना आपण ही कामं केली. आणि एखाद्या कार्यकर्त्याला जर पद मिळालं तर ह्याच्यापेक्षा आणखीन चांगलं काम करू शकतो आपण 25 वर्षाचा माझा जर विकासाचा हे बघितला, ज्यावेळी आमदार साहेब 2009 साली निवडून आले, त्या 2009 साली निवडून आल्यानंतर जे आपण विकासाची कामं केली या प्रभागामध्ये त्यापासून अविरतपणे सुरूच आहे. एक शिवसैनिक म्हणून मला आता हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जनस्वराज्य पक्षाच्या वतीनं आता ही निवडणूक लढवताय प्रभाग क्रमांक 13 मधून. जनस्वराज्य शक्ती पक्ष हा पूर्वी एकेकाळी महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी पक्ष होता, तेवढी ताकद आजही तेवढी वाढलेली दिसते. तर नेमकं काय कारण आहे की जनस्वराज्य शक्ती बरोबर जाण्याचा? दुसरा महत्वाचा मुद्दा की एक शिवसैनिक म्हणून एवढ्या वर्ष काम केले, तर शिवसेनेबद्दल काही रोष आहे का, राग आहे का? नाही, राग आता असं काय नाही, कारण आपण एक शिवसैनिक आहेत. शिवसैनिक म्हटलं तर कायम रस्त्यावर उतरून लोकांचे प्रश्न सोडवणारा एक कार्यकर्ता म्हणून शिवसेनेकडे ओळख आहे. आणि आपण एक कार्यकर्ता, एक 25 वर्षाची आपली ओळख आहे कार्यकर्ता म्हणून, आणि काम केले लोकांसाठी. आता पक्षात आपण जनस्वराज्यमध्ये आपण ज्यावेळी गेलो आपण, तर जनस्वराज्य हा पक्ष तसा बघितला तर युतीचा भाग आहे. केंद्रामध्ये युती आहे, राज्यामध्ये युती आहे. त्यामुळे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा भागामध्ये आपण विकासाचे फंड जे जो सत्ताधाऱ्याकडे आणता येतो त्यासाठी आपण ही जे पक्ष आपण जनस्वराज्य निवडला हा त्याच्यासाठी निवडला नाही. तरीही कुठल्याही कार्यकर्त्यांना किंवा कुठल्याही नागरिकाला काय वाटेल की एवढ्या वर्ष तुम्ही एका पक्षासाठी देताय, तर त्यानंतर काही रोष आहे का की तिकीट मिळालं नाही किंवा काही पक्षाची काही समीकरणं असतील? असेल. मला आता त्याबद्दल काय बाकीचे जास्त बोलायचं नाही, कारण मला एक खंत होती की एक कार्यकर्ता म्हणून 25 वर्ष आपण कार्य करत आलो. 25 वर्षामध्ये अनेक लोकांची कामं केली आहेत. प्रत्येक अडीअडचणीला लोकांचे आपण उभे राहिलोय. कुठला मूलभूत प्रश्न जे लोकांचे असतील, पाण्याचा प्रश्न असेल किंवा कोणते जे मूलभूत प्रश्न लोकांचे निर्माण झाले त्यासाठी पण आपण उभा राहिलोय. भागातल्या अनेक विकासात्मक आपण कामं केलेले आहेत. आता गेल्या 2 महिन्यापूर्वीच आपण जवळजवळ साहेबांच्या फंडातून जवळजवळ 60 लाखाचा फंड इथं आपण प्रभागामध्ये आणला. अनेक त्यात विकास कामं आहेत. त्यात मंगेशनगरमध्ये सीसीटीव्ही मंजूर असतील, त्यानंतर रस्त्याचे असतील किंवा कॉन्क्रीट बस, अनेक असे कामं आपण ह्या प्रभागामध्ये आपण त्याच्या आधी सुद्धा आपण 20 लाखाचा फंड आणला. अशी कोट्यावधीची कामं आपण या प्रभागामध्ये 25 वर्षामध्ये मी केलेले आहेत. आणि ही कामं करत असताना त्या कामाला काहीतरी लोक मला 100% न्याय देतील यासाठी मी आता ही इलेक्शन न्याय देतील. मग ही लढाई नेमकी कशी असणार आहे? आत्ताची लढाई ही कुठल्या व्यक्तीच्या विरोधात किंवा कुठल्या ताकदीच्या विरोधात नाही, तर ही लढाई आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. आणि माझी उमेदवारी ही जनतेने उचलून धरलेली लढाई. जनतेचा प्रचंड पाठिंबा आहे ह्याचा तुम्हाला आत्मविश्वास आहे, कारण आधीपासून काम करताय त्यामुळे संपर्क बरोबर आहे. नेमकं आता जनतेमध्ये तुम्ही फिरताय, ही आत्ताची निवडणूक पूर्वी जशी कोल्हापूर महानगरपालिकेची होती, एका प्रभागामध्ये एक नगरसेवक, तशी नाहीये. जवळपास 4 प्रभागामध्ये 25 ते 30 हजाराच्या आसपास मतदार आहेत. तर एवढ्या लोकांच्या पर्यंत पोहोचणं आणि ती निवडणूक लढवणं, तर याच्यात नेमकं कसं गणित कसं असणार आहे? मी माझ्या प्रभागामध्ये तरी गेली 25 वर्ष कार्यच करतो आले आणि एवढी आपण विकासाची कामं केली आहेत. त्यामुळे ह्या माझ्या प्रभागामध्ये मी लोकसंपर्क चांगला आहे. मी विभाग प्रमुख, उपशहर प्रमुख आणि उपजिल्हा प्रमुख असं कार्य करत असताना माझ्या पूर्ण भागात आता जो सुद्धा झालेला आहे, या पूर्ण भागात माझा संपर्क आहे. मला ओळखतात नावानं आणि आपलं काम जवळजवळ सगळ्यांना माहित आहे. या प्रभागामध्ये मी गेले महिनाभर प्रचारात पूर्ण आघाडीवर होतो. ज्यावेळी निवडणूक डिक्लेअर झाली
त्यानंतर मी सुरुवातच केली, कारण पक्षानं सांगितलं होतं की तुम्ही भागात फिरा, तुमचं सर्व्हेमध्ये ज्याचं नाव येईल त्याला उमेदवारी दिली जाईल. आम्ही आधीपासून काम करतच आलेलो आहे, पण पुन्हा एकदा पूर्ण भागामध्ये घर टू घर माझे पॅम्पलेट पोचवत, प्रत्येकाशी संवाद साधत, प्रत्येकाला माझं केलेलं काम सांगत मी भागाच्या जवळजवळ 60 ते 65% घरामध्ये मी वैयक्तिक स्वतः गेलेलो आहे आणि माझं केलेलं काम सांगून मी लोकांशी संवाद साधून माझी जे भूमिका आहे, मला जे काय काम करायचं ते सांगितलेलं आहे. मी आजपर्यंत केलेलं काम आणि करणारं पुढचं काम हे सांगत मी लोकांच्या पुढे गेलोय आणि लोकांनी मला चांगलं उचलून धरलं होतं. कारण लोकांची पण हीच भावना होती की एका कार्यकर्त्याला संधी मिळाली तर कार्यकर्त्याला भागातल्या मूलभूत प्रश्नांची, प्रत्येक प्रश्नांची जाण असते. बरोबर. आणि त्यासाठी लोकांनी मला अगदी चांगल्या लोकांच्याकडून हे होत्या. मला मागाशी तुम्ही एक, माझा दुसरा प्रश्न होता की शिवसैनिक म्हणून पुढे कसं काम असणार, कारण एवढ्या वर्ष तुम्ही शिवसेनेमध्ये काम केले, तर तुम्हाला शिवसेनेबद्दल रोष नाही किंवा पक्षाबद्दलचा कुठला राग नाहीये. जे काही आहे ते जनतेसाठी आणि त्याच्यासाठी केलेल्या कामाबद्दलचे हे निवडणूक असणार आहे. त्यासाठी जनसुराज्य आपण एक शिवसैनिक म्हणून काम केले आणि शिवसैनिक हा नेहमीच लढवय आहे. कायम रस्त्यावर उतरून काम करणारा हा शिवसैनिक म्हणून समजला जाते आणि आपल्याला तेच करायचं. आता पक्ष जरी बदलला असला तर आपण कार्य करत राहायचं आहे आणि कार्यकर्त्याला जर संधी मिळाली तर आणखी चांगलं काम करू शकतो. बदललाय आता कोरे साहेबांची इथला स्टँड काय असणार आहे महानगरपालिकेमध्ये? पूर्वी पण एवढ्या उभा केलेत तर त्या निवडून आणण्यासाठी, कारण एक काळ असा होता की इथं सत्ता जनसुराजीचा गुलाल इथं नारळ असायचं, तर ती ताकद कशी लावली आणि तुमच्यासारख्या नेत्यांच्याकडनं त्यांनी काय आता अपेक्षा ठेवल्यात? ही लढाई कशी लढणार आहे? आता जर बघितलं तर ज्यांना जे निष्ठावंत कार्यकर्ते होते, भाजपमध्ये असतील, शिवसेनेमध्ये असतील किंवा अन्य पक्षामधले जे निष्ठावंत कार्यकर्ते ज्यांनी आजपर्यंत पक्षासाठी, मग कोणत्या विविध पक्षातले आहेत, त्यांनी आजपर्यंत पक्षासाठी वाहून घेतलं होतं, पण त्यांनाच जर उमेदवारी न देता उपऱ्या माणसाला तिकीट उमेदवारी दिल्यामुळं ती लोक सगळी ह्या जनस्वराज्यमध्ये आल्यात. आणि जनस्वराज्य पक्ष असा कसा आहे, युतीमधला पक्ष एक भाग आहे, एक घटक आहे. केंद्रामध्ये जर बघितलं आपण तर जनस्वराज्य हा युतीचा घटक आहे, राज्यामध्ये सत्तेत आहे. त्यामुळे ज्यावेळी महानगरपालिकेची सत्ता येईल त्यावेळी हा युतीचाच भाग आहे आणि आपल्याला काम करायचं आहे, काम करणारा आपण कार्यकर्ता आहे. आपल्याला फंड खेचून आणायचे आणि जनस्वराज्य पक्ष युतीत असल्यामुळे अनेक फंड मिळतील आपल्याला. कारण निवडणुकीची वेगळी जबाबदारी अशी कशी दिली, कारण आता ही निवडणुकीची गणितच वेगळी आहेत, तर त्यांनी तुमच्याकडे किंवा तुमच्यासारख्या मोठ्या नेतृत्वाकडे काही वेगळी गणितं दिलीत की बाबा असा हा प्रचार झाला पाहिजे किंवा या ठिकाणी आपण पोहोचण्यासाठी पक्ष म्हणून हे वेगळं काम झालं पाहिजे, असं काय आहे का? आता पक्षाचा झेंडा हातात घेतलाय, तर आपल्याला आपलं कामातून आपण दाखवून द्यायचं आहे. कामाचा विकासाचा अजेंडाच घेऊन जायचा आपल्याला. मी तरी विकासाचा अजेंडा घेऊन जाणार माणूस आहे. आजपर्यंत केलेलं काम आपण करत आलोय आणि करत राहील. आपल्या विकासाच्या ह्याच्यावर आपण पुढे पक्षाचं काम पुढे चालू राहायचं आणि पक्षाला आपण काय दाखवायचं तर विकासाचा अजेंडा, आपण एक विकासाचं व्हिजन घेऊन आपल्याला पुढे जायचं. मला याच्यातला पुढला एक प्रश्न विचारायचा, कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न थोडासा असेल हा, की जनस्वराज्य जसं तुम्ही म्हटलात की केंद्रात आणि राज्यात सत्तेबरोबर आहेत, ही लढत सुद्धा मैत्रीपूर्ण लढतच असणार आहे. कुणाबरोबर? महायुतीबरोबर. या ठिकाणी अजून माघारीचे दिवस आहेत, यामध्ये समजा काही कॉम्प्रोमाइज झालं किंवा लढण्यासाठी अजून काही गणित वेगळी मांडली गेली तर तिथं जर त्यांनी माघारीच किंवा इतर गणित असतील तर काय तसं ठरलेलं आहे किंवा तसं होऊ शकतं का? नाही, आपण तर माघार नाही घेणार. आपण लढवय आणि लढणार आणि ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे आणि जनतेने मला उचलून धरले आणि ही लढाई जिंकून दाखवणार आम्ही. आता या प्रभागामध्ये तुमचं तर तुम्ही मगाशी जसं बोललात की सगळीकडे संपर्क झालेला आहे. आता इथून पुढं महत्वाचं आता जे शेवटचे 10-12 दिवस राहिलेले आहेत, 13-14 दिवस राहिलेले आहेत, तर यामध्ये नेमकं तुमचं योजना कशी असणार किंवा एकंदरीत प्लॅनिंग कसं असणार प्रचारासाठीचं? प्रचारासाठी म्हटलं तर आता पूर्ण भाग आम्ही 65% भाग आम्ही जवळजवळ प्रचारात पूर्ण केलाय. प्रत्येक घरात जाऊन प्रत्येक ज्या भागामध्ये अनेक समस्या आहेत, आता आम्ही बघितलं आमच्या प्रभागामध्ये इथं मंगेशनगरमध्ये प्रभागामध्ये आम्ही कामं बरीच केले आहेत, पण जो बाकीचा भाग आम्ही फिरत असताना अनेक समस्या जाणवल्या. काही ठिकाणी गटरांची समस्या, काही ड्रेनेजची समस्या, काही ठिकाणी वरच्या जवाहरनगर वगैरे बिजलीचं वगैरे भागामध्ये बघितलं तर रस्त्यांची समस्या एवढी वाईट आहे. खेडेगावातील रस्ते चांगले आहेत, तिथले रस्ते खराब आहेत. तर आपण अनेक प्रथम प्राधान्य आपल्याला तिथल्यासाठी रस्त्यांसाठी, गटरसाठी जे मूलभूत प्रश्न आहेत त्यासाठी द्यायचा आहे आणि तो भाग कसा चांगला होईल, एक सुंदर प्रभाग, स्वच्छ प्रभाग ह्या कसा होईल ह्यासाठी आपण प्रयत्न करणार. निवडणुकीमध्ये लोक
नेत्याला बघून किंवा विचारधारेला बघून मतदान इतकं जास्त होत नाही, आपल्याला तर माहित आहे. खूप वेळेला त्याचे आमिष किंवा आणि इतर गणितं सगळी मांडली जातात. तर आत्ता ह्या निवडणुकीत तुमच्या प्रभागातली लोक तुमचं काम बघून आणि इतर समजा तुम्ही जसं म्हणता धनशक्ती आणि इतर गोष्टी, तर त्या ताकदीनं बळी पडतील की तुमच्या कामाकडे मतदान होईल? नाही, लोकांनी कामाकडे बघितलं पाहिजे. कारण आणि बघतात लोक. आता आम्ही जातोय, ज्यावेळी आम्ही लोकांच्या पुढे आता जातोय तेव्हा लोकच विचारतात की लोकांना माहित आहे की कार्यकर्ता आणि कार्यकर्त्याला डावललंय आणि कार्यकर्ता म्हणून तुम्हाला संधी मिळायला पाहिजे. ती तुम्ही काम एवढं चांगलं केलंय, सिंपतीची लाट आहे. लोक स्वतःहून सांगायला की तुम्ही या भागामध्ये आम्ही तुमच्या पाठीचे आहे, असे लोकांच्याकडून भावना उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहेत. लोक येऊन आम्हाला भेटायला आहेत आणि लोकांचा आपल्या बरोबर पाठिंबा चालूच आहे लोकांचा. नाही, एकंदरीत आता कसं आहे की निवडणूक म्हटलं की सगळ्याच गोष्टी गृहीत धरून चालाव्या लागतात की जिथं त्या ताकदीची पण वेगळी शक्ती लागून मतदान फिरू शकतंय किंवा एकदा नैतिकतेनं सुद्धा मतदान फिरू शकतंय. जसं तुम्ही म्हटलं की सिंपत्ती, आपल्या या पश्चिम महाराष्ट्रात तरी मॅक्झिमम मतदान हे भावनेवरती होताना खूप वेळा बघितलं. महिलांचं मतदान तर खूप भावनेवरती होतं आणि त्या दृष्टीने तुम्ही जसं म्हणताय की त्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला इकडे मतदानाचा फार भाग येऊ शकतो. शेवटच्या प्रश्नाकडे येतो की एकंदरीत या सगळ्यातनं तुम्ही तुमच्या मतदारांना काय आव्हान कराल किंवा संदेश काय द्याल? एकंदरीत सर्वांना मी आवाहन करतो की एक कार्यकर्ता म्हणून प्रभागामध्ये केलेलं आजपर्यंतचं कार्य बघा. त्या उमेदवार जो तुमच्या पुढे असेल त्या उमेदवारामध्ये तुम्ही कार्य बघा. तो लोकांच्या पुढे कोणतं कार्य घेऊन जातोय, त्याचं केलेलं कार्य आणि त्याचं व्हिजन पुढचं त्या प्रभागासाठी त्याचं व्हिजन काय असेल ह्याचा विचार करून लोकांनी मतदान करावं. किंवा तो किती अवेलेबल असतो लोकांसाठी. हो, बरोबर आहे. हा केला, कारण हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच मुळात अशा असतात, आमदारकी खासदारकीच्या वेगळ्या आहेत की प्रत्येक गोष्टीला आपण तिथं जाऊ शकत नाही. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये साधा आपलं घरात ऍडमिशनचं मुलाचं असलं किंवा एखादं आरोग्याचा प्रॉब्लेम जरी असला तरी आपण त्या नेत्याच्याकडे जात असतो. तो त्यासाठी अवेलेबल असायला पाहिजे. हा केला, तो तिथं धावून येणार असतो. लोक त्यालाच जास्त करून बघतात. बरोबर, बारीक सारीक जे सिटीतले प्रॉब्लेम्स असतात, पाण्यापासून गटरीपासून रस्त्यापासून, या गोष्टींना सुद्धा पुढे येणारा आणि त्याच्यात तर तुमचं काम फार मोठं आहे. या प्रभागात आपण बघितलंय. आता निवडणूक लांब नाही आहे, इथून पुढे तुमच्या प्रचाराला फार मोठं म्हणजे 2 तारखेनंतर 3 तारखेनंतर तर फार मोठी वेग येणार आहे. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आता पाहूया निवडणुकीत नेमकं काय होतंय. पुन्हा एकदा आपले आभार. धन्यवाद.